सहल निघाली हातगड किल्ल्याला, छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास जाणून घेण्याला। सापुतारा कणवण तालुक्यातील शेपूपाडा गावात असलेली जिल्हा परिषदेची शाळा व्यवस्थापनाने लहान वयातच छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करत असताना सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असणारे गड किल्ले, त्यातूनच गुजरात आणि महाराष्ट्राच्या सरहद्दीवर असलेला हातगड किल्ला, या किल्ल्यावर मावळे कसे राहत होते, गड किल्ले खऱ्या अर्थाने कसे असतात, गड किल्ल्यावरून शत्रूवर कशा प्रकारे लक्ष ठेवले जाते, शत्रूचा प्रतिकार कसा केला जातो, किल्ल्यावरील जीवन कसे असते, अशा विविध गोष्टी विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने जेव्हा ते त्या ठिकाणी जातील तरच कळेल। त्याच संकल्पनेतून जिल्हा परिषदेतील शाळेय विद्यार्थ्यांना शालेय व्यवस्थापक हातगड किल्ल्यावर पोहोचले। विद्यार्थ्यांना किल्ल्यावर असणाऱ्या प्रत्येक वस्तूबद्दल शिक्षकांनी माहिती दिली। पुस्तकी ज्ञानासोबतच किल्ल्यावर आलेल्या अनुभवाने विद्यार्थ्यांना ज्ञानात नक्कीच भर पडेल। विद्यार्थ्यांना किल्ल्यावर असणाऱ्या प्रत्येक वस्तूबद्दल शिक्षकांनी माहिती दिली। पुस्तकी ज्ञानासोबतच किल्ल्यावर आलेल्या अनुभवाने विद्यार्थ्यांना ज्ञानात नक्कीच भर पडेल। स्वच्छ सुंदर वातावरणात विद्यार्थ्यांनी नाचून गाऊन किल्ल्यावर आपला आनंद व्यक्त केला। हे सर्व सुंदर क्षण महाराष्ट्र माझा न्यूजच्या कॅमेऱ्याने टिपले असून शिक्षकांनी महाराष्ट्र माझा न्यूजला अधिक माहिती दिली। आता आपण जाणूया सविस्तर माहिती कॉलेज सरांकडून। नमस्कार। जिल्हा परिषद शाळा शेपूपाडा, तालुका कळवण, जिल्हा नाशिक या ठिकाणाहून आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांची आज 8/10/2025 रोजी शैक्षणिक सहल हातगड किल्ल्यावर आलेली होती आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा इतिहास किंवा त्या ठिकाणी गड किल्ल्याची माहिती व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी शाळेतून हातगड किल्ल्यावर घेऊन आलो आणि त्या ठिकाणी निश्चितच मुलांना इतिहासाविषयी आवड निर्माण व्हावी। वाचन केलं तर हातगड किल्ल्याविषयी आता कोल्हे सरांनी खूप अशी माहिती सांगितलेली आहे आणि मी सुद्धा आजपर्यंत फक्त इतिहासाच्या याच्यातूनच शिकलेली होती, पण आज प्रत्यक्ष मला ते अनुभवायला मिळालं, त्यामुळे खूप छान वाटले आणि मुलांनाही त्याचा आम्ही आनंद असा भरपूर असा दिला आहे। आणि तिथून आता आम्ही सापुतारा इथे सगळ्या मुलांना जेवणाचा आस्वाद दिलेला आहे आणि मुलंही खूप आनंदित आहेत। धन्यवाद। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी प्रतिनिधी शंकर गायकवाड, सापुतारा।